जादू. हे आरती, आरती तू इकडे काय करते? हे आरती बोल ना. आरती, हे काय आहे? ही टट्टी किसने की आहे? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आम्ही काय करतोय, काय कुठे चाललो आहे वगैरे. तर आम्ही सध्या बूट कॅम्प बनवतो आहे, बूट कॅम्प गेमिंग रूमसाठी. कारण जिथे आपला गेमिंग रूम आहे तिकडे थोडं इश्यू येतात. इश्यू म्हणजे आपण स्ट्रीमिंग रात्रीची वगैरे करतो, तर घरामध्ये झोपलेले असतात किंवा मग त्याच्या आवाजामुळे वगैरे बाजूच्यांना त्रास होऊ शकतो. तर त्यामुळे मग आता आम्ही असं प्लॅन केलं आहे की आपण दुसरीकडे रेंटने रूम घेऊन तिकडे आपला बूट कॅम्प बनवू, बूट कॅम्प. सो फक्त बूट कॅम्प नाही आहे, या मॅडमचं मेकअपचं पण स्टुडिओ टाईप बनवायचं आहे. तर मग बघितलं एक रूम, तिकडे तुम्हाला दाखवतो. तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच असेल थोडंफार, तरी पण मी तुम्हाला पूर्ण त्याचा रिव्ह्यू दाखवतो. अर्धा आमचं तिथे सेटअप झाला आहे. सेटअप म्हणजे लाईट्स वगैरे ते लावून झालेत. काल छोटीशी एक पूजा झाली आणि आता आम्ही जातो आहे मिरर बघायला. कारण त्यांच्या मॅडमच्या मेकअपच्या स्टुडिओसाठी मिरर हवं आहे. कारण की मोठे मोठे मॉडेल्स येतील बाबा, मोठी माणसं आता मचवणार, मग त्यासाठी थोडं चालला आहे विषय. आता मिरर बघायला चाललो आहे. तिकडून मग आपलं पण थोडं सामान आहे ते पण घ्यायचं आहे, तर मग ते पण घेऊ आणि मिरर पण बघू. आणि थोडं आज मचान आहे आणि आम्ही आज चाललो आहे सोनूबाई सोबत. आणि इकडं आहे, हे जाऊ दे, इकडं आमचं सोनूबाई. तर चला, मला असं वाटतं की बॅक कॅमेराने चांगली मजा येईल. काय बोलता? पूर्ण व्ह्यू येतोय, बॅक कॅमेराने शूट करू मित्रांनो. तर चला, गोप्रो पण आणलाय, पण लास्ट टाइम पण सांगितलेलं मी आयफोन आहे. आयफोनचं क्लॅरिटी म्हणजे नेक्स्ट लेवल. पण ठीक आहे, आपण थोडंफार आयफोनने शूट करू, थोडंफार गोप्रोने शूट करू. तर चला आता बघू सोनू कुठं नेतोय मिररसाठी. जाऊ मिरर बघू कुठं भेटतोय ते. जसा पाय तसा भेटला तर घेऊ, नाही तर मग दुसरीकडे जायला. तर लावले रिक्षा, काय आलोय मिरर बघायला. बघू कितीचा पाहिजे, किती MM चा पाहिजे. मॅडम बघतील. बघा हो, कसं बादशाह दिसतोय. 3x4 जादू. हे बघा, 3 लाईटी द्या. 1 2 3. पण यांना असा नको आहे, सिम्पल हवा आहे. मित्रांनो, विषय असा आहे की मिररची प्राईस जरा आम्हाला जास्त सांगतात. तर मग आम्ही वेट करतो आहे. तिथे पप्पा आहेत, त्यांना माहिती आहे सगळं मिररचं वगैरे. सो ते तिकडे बघतात त्यांच्या इकडे आहे का. जर त्यांच्या इकडे भेटली तर काम 25. यांना कशाला पैसे द्या एवढे. हे लोक 4 फूटचा होतो ना रे, 4 फूटचा मिरर आणि विड्थला असं रुंदीला काहीतरी 2.5 फीट असेल, त्याचे आम्हाला 1600 सांगतात आणि ते पण जास्तच आहेत. सो बघू दुसरीकडे कुठे भेटत असेल तर, नाहीतर मग इथूनच घ्यायला लागेल. ऑप्शन नाही, कारण की या मॅडमला मिरर पाहिजेच आहे. बघू आता मिरर एक आहे, मिररचं काम झालं त्याच्यानंतर जाणार आहे लोगो बघायला. ते पण या मॅडमचंच आहे, बूट कॅम्प आमचा. आणि सगळं शॉपिंग यांची. तसं तर आमचं काय नाही, आमचं सगळं झालेलं आहे. फक्त या घरातून त्या घरात नेऊन ठेवायचे. ते टेबल नेऊन ठेवलेत, फक्त लॅपटॉपचं एक टेबल न्यायचं आहे, लॅपटॉप न्यायचं आहे आणि आपले जे लाईट्स वगैरे आहेत ते न्यायचं आहे. आणि आपल्यासाठी पण एक लोगो बनवायचा आहे. आणि अजून एक आहे, मे बी आपलं जे चॅनलचं नेम आहे ते मी चेंज करेल. कारण आपलं गेमिंगचा चॅनल आहे, त्याच्यावर थोडे इश्यू येत आहेत. व्ह्यूज थोडे ब्लॉक होत आहेत, रीच नाही जात आहेत आणि पण अजून पण थोडे काही इश्यू आहेत. सो त्यामुळे मी असं विचार केला आहे की आपला जो ब्लॉगिंगचा चॅनल आहे त्याच्यावरतीच आपण लाईव्ह स्ट्रीमिंग करायची आणि त्याचं नाव थोडंसं चेंज करेल. ते पण तुम्हाला हळूहळू पुढे जाऊन समजेल. अजून नाही करणार, पुढे जाऊन करेल. सो स्टे ट्यून. सो चला बघू. आता हे पप्पांचा फोन येणार आहे, त्यासाठी वेट करतो आहे. तो आल्यावरती मग बघू. जर ठीक आहे तिकडे भेटलाच तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर मग बघू अजून काय. नाही गे बोल, तूच बोल. नाही
नुसतं धावत्या गाडीत चढायचं, पटेली चावचाव, बस बाकी काय नाही. आणि इकडे आमचे सोनूबाई. तर मित्रांनो, आमचा प्लॅन इकडचा मिरर घ्यायचा कॅन्सल झाला आहे, कारण याचे पप्पा आहेत, त्यांच्या इकडं आहे एक ऑलमोस्ट 5 फूटच्या आसपास काहीतरी आहे, आणि इकडं आम्हाला 4 फूटचा होता, 4x2.5 होता. त्याचे आम्हाला त्यांनी टोटल फिटिंग सकट 2400 सांगितलेलं आहे, म्हणजे 2200 प्लस त्याचे ते बटन असतात तेच 200 रुपयाला 4 बटन. तर मग ह्याचे पप्पा बोलले तिकडे आहे म्हणून, तर मग तिथे असेल तर मग ठीक आहे. तिकडे 5 फूट आणि असं रुंदीला काहीतरी 3 फूट, म्हणजे 5x3 समथिंग आहे. तर बोलो ठीक आहे चालेल. मग त्यांचे जे काय ट्रॅव्हलिंगचे असतील तेच आपल्याला पे करायचे आहेत. ह्याचे जर आपण तो बघितलं तर आपल्याला तो फिटिंग चार्जेस आणि जास्त सांगतोय, त्यामुळे मग हा कॅन्सल गेला. आता चाललो आहे आम्ही मिस्टर DIYला. काय माहिती इकडे शूट करून देतात का नाही, तरी मी करेन शूट. त्यांच्या आईच्या गावात शूट करू आपण. आणि आपल्याला करायची पेट पूजा पण. तर कुठे जायचं पेट पूजा करायला? बोरगीर खायचं याला, बोरगीर. तर बघू, मॅकडीला पण जाऊ. मॅकडी जायचं की पिझ्झा खायचा? जाऊ, मॅकडीच जावं लागेल, ऑप्शन न. तर जाऊ मॅकडी. आधी आम्ही इकडं बघतोय ते आम्हाला लोगोचं पण थोडं बनवून घ्यायचं आहे, तर ते कुठं दिसतोय का बघू. हो भेटतो तर ठीक आहे, नाहीतर जाऊ आधी DIY, मिस्टर DIY. तर मित्रांनो, आमची जॅगवार पार्क केली आम्ही, बघू शकता, आणि आलो मिस्टर DIYला. मित्रांनो, इथे विषय असे आहे, माहीत नाही शूट करून देतात का नाही, पण आमचा GoPro जप्त केला आहे, जे ठेवून दिला त्यांनी. बघू आलं काय पाहिजे ते घेतो एक एक. हे आरती, आरती तू इकडे काय करते? हे आरती बोल ना, आरती अगं बोल, का नाही बोलत आहेस? अगं बोल ना. झेपते का तरी ती? उलट्या हातात पकडली, डोकंच उलट तुझं. आरती तुझे कपडे हे तुला चांगलं वाटेल ते. दात घासायला ब्रश पाहिजे तुझं? मित्रांनो, DIY फिरून झालंय. आता चाललोय जरा पेट पूजा करायला, आणि बाहेर मागे बघा भारी वाटत आहे. आता चाललोय मॅकडी. मॅडमला बुरगीर खायचं आहे, बुरगीर. बघू, बर्गर खातो मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो, ऑर्डर दिली आहे, अजून ऑर्डर येत नाही. आणि मेन म्हणजे इथे खाली ACच चालू नव्हती, वरती आलो AC चालू आहे. बघू आता ऑर्डर कधी येते. हिच्यामुळे आलो आहे बर्गर खायला. कधी पण काय पण खावं लागतं जेवायच्या वेळेला बर्गर. या मित्रांनो बर्गर खायला. इथं बर्गर आहेत. हे काय आहे? ही टट्टी किसने की आहे? तर मित्रांनो, झालं आहे आमचं आता खाऊन. पेटपूजा डन, थोडंसं शॉपिंग डन. आता अजून एक आयडिया आली आहे आम्हाला. रेडीमेड मिरर असतो ना, रेडीमेड मिरर असतो ना, तो आम्ही आता चेक करतो. त्याची प्राईस किती आहे, कितीपर्यंत जातो आहे. जर तो आमचा बजेटमध्ये आहे तर आम्ही तो घेऊ, नाहीतर ह्याच्या पप्पांनी सांगितली ती आयडिया पण चांगली आहे. माझी एकदा प्राईस काढतो आम्ही काय आहे त्या हिशोबाने बघू. काय बोले तिलाच माहिती, असं केलं काहीतरी तुम्ही. चला हेच तुम्हाला डायरेक्ट शॉपमध्ये. मित्रांनो, प्लॅन कॅन्सल, कारण की तिकडे पण सेम रेट आहे. तू लपली तरी तुला घेणारच आहे मी, कारण की तो वाईड अँगल चालू आहे. ऑब्विसली तू येणारच आहेस. लपते काय बोलणार, मग लपते मग कॅमेरामध्ये येऊन असे उघडं नाही करायचे ना, असे नाही करायचं नाही ना. तर जाऊ दे, हिला इग्नोर करा, दिसली तरी इग्नोर करा. तर मित्रांनो, प्लॅन कॅन्सल झाला आहे, कारण की आम्ही दुसरीकडे पण रेडीमेड पण विचारला, ते विथ फ्रेम येतो तेवाला, त्याची प्राईस तर अजून जास्त आहे. सो प्लॅन कॅन्सल. आता तो काकांकडनं घेणार तोच, लेट आला तरी चालेल तोच घेऊ. तर आता डायरेक्ट चाललो आहे घरी जाऊन लावायचे ते वॉच घेतलं एक DIY म्हणतात ते वॉच लावायचं आहे. आपला
कम्प्युटरचा जो टेबल आहे तो पण न्यायचा आहे आणि थोडंफार सेटअप करायचं आहे, तर ते पण दाखवतो. तो चला भेटू घरी. तुम्हाला अजून दाखवला नाही आहे तो रूम पण, सो तो रूम पण दाखवतो आणि आपला सेटअप पण दाखवतो. चला झाला, आलो आहे. तिकडं ना काहीतरी सुमडीमध्ये चालू आहे. सुमडीमध्ये शूट करते, ब्लॉगची तयारी चालू आहे, ब्लॉगिंगसाठी ट्रायल चालू आहे, ट्रायल. हां, अशी जरा काहीतरी कामं करत जा जरा. करते. काय काम केली तू? केली? हे पण मीच घेऊन आले. मग ठीक आहे, आता तू कॅमेरामध्ये बोलले, सगळी कामं तू करते. ओके, आता तिकडे सगळी कामं ही करणार आहे. ठीक आहे. ऑन कॅमेरा बोललेस, लक्षात ठेव. हे 2 बिनकामाची मुलं आहेत, त्यांना काही काम येत नाही. एक हा, एक काहीच काम करत नाहीत, फक्त असे फिरत असतात. तर मित्रांनो, पॅकिंग करून झालेली आहे. म्हणजे टेबलवरचं जे काय सामान होतं, टेबलच्या आतमध्ये जे काय सामान होतं सगळं पॅक करून झालं आहे. म्हणजे लॅपटॉपच्या टेबलवरचं जो आपला गेमिंग सेटअप होता त्याला पॅक केलं आहे. हे बघा, बघू शकता. हा टेबल न्यायचा आहे आणि याच्यातलं सामान या पिशवीमध्ये पॅक केलं. सो चलो लेके जाते हैं. सोनू भी आया है. तर थोडं रेस्ट केला आम्ही, सोनू पण आला रेस्ट करून. आता जातो, तुम्हाला डायरेक्ट रूमवर दाखवतो. कोणाच्या घरचं सामान शिफ्टिंग करायचं असेल तर ह्यांची आय डी इन्स्टाला मी मेन्शन करेन तुम्हाला. इंस्टाला मेन्शन करायला, इंस्टाला मेन्शन. कोणाला सामान शिफ्टिंग करायचं असेल तर ह्यांना बघून ठेवा. हे दोघं घरपोच सामान पोचवतात. सर्व प्रकारचे सामान फ्रीमध्ये पोचवतात. फ्रीमध्ये? येस. तर मित्रांनो, आलं आहे आता आपल्या बूट कॅम्पवरती. बूट कॅम्पच बोलू शकतो, कारण की आम्ही गेमिंगसाठीच मोस्टली यूज करणार आहे. पण त्याच्यामध्ये आता मेकअपचा पण आलं, म्हणून बूट कॅम्प पण बोलू शकता किंवा स्टुडिओ पण बोलू शकता. तर आमचं बूट कॅम्पच बोलणार आहे, कारण की आम्ही गेमर्स आहेत, गेमिंगवाले, गॅनेशवर तेच बोलणार आहे. तर तुम्हाला रूम दाखवतो. तर हा आहे हॉल. ह्याच्यामध्ये मोस्टली तिचंच सगळं असेल स्टुडिओचं. इकडे तिचं बॅकड्रॉप वगैरे जे काही येईल ते, आणि इकडे लोगो वगैरे ती काय लावणार असेल ते लावेल. इकडनं एंट्रन्स आहे. हे हट हट, इकडनं तुम्हाला मी हे नंतर दाखवतो. इकडे वॉशरूम आणि ते हे आहे. इकडे किचन आहे, मम्मी इथे. इकडे काल पूजा केली आम्ही, थोडं साफसफाई चालू आहे. ते किचन आणि आपलं आता ते इथे आहे आपलं गेमिंग रूम. अजून काय बाकी सेट काहीच नाही केलं आहे अजूनपर्यंत. फक्त आपलं जे टेबल्स वगैरे आहेत ते सगळं आणून ठेवलं आहे, बाकी सगळं सेट करायचं आहे. तर हळूहळू करू. आणि इकडं तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो. हे बघा, असा व्ह्यू आहे. इकडे सनसेट दाखवतो, सनसेट हा बघा, हा असा व्ह्यू. इकडे आणि तिकडे आम्ही त्या दिवशी फटाके वगैरे फोडले ते तिकडे. आणि आखी डोंबिवली. आज वातावरण तर कडक झाले. आणि हा इथून असा व्ह्यू येतो. तिचं काय ओव्हर ॲक्टिंग चालली, कर ना कर. फुकटची ओव्हर ॲक्टिंग करायची सवय लोकांना, आपण इग्नोर करतो. तर हा असा तुमचा सेट आहे आमचा. म्हणून काय प्रॉपर केलं नाही, फक्त सामान आणून ठेवलं आहे. इकडे अजून आपले ते शीट्स येतील, ते ब्लॅकवाले असतात, ते त्याच्यामुळे साऊंड म्हणजे तसं तर आवाज आपला एवढा जाणार नाही बाहेर, पण तरी गेला तर मग आम्ही साऊंडप्रूफसाठी करून घेणार आहे. आणि मे बी खाली आम्ही कार्पेट टाकू, अजून फिक्स नाही आहे, पण हे तर फिक्स आहे आपल्याला इकडे लावायचे. अजून थोड्या दिवसांनी झालं? हां बोल. लाईट लावणार अजून मस्त. हां, आणि आपली RGB लाईट पण येणार आहे, त्याच्यामुळे या रूमचा लुक थोडा नेक्स्ट लेवल असेल. काय पाहिजे? संडेपर्यंत माझा स्टुडिओ पण छान करून ठेवा. ज्याचा स्टुडिओ तो बघून
काय बोलता त्याचा स्टुडिओ तो बनवला ऑलरेडी नरकामध्ये आमचं बुक रिझर्वेशन आहे काय सांगितलं ऑलरेडी पहिलेच खूप पाप केलेले आहेत आम्ही. खूप पाप केलेले नाही त्यामुळे आम्हाला फरक नाही आहे सो अजून काय बोलायचं तुला नाही हां नाही बेटर तर मित्रांनो हे DIY मधनं आणलं आम्ही तिला बोललो मी तिकडे चालू करून दाखव तर ते लोक एवढे कंजूस की तिने याच्यात घड्याळात वॉच हे आपलं हे टाकलेलं सेल टाकलेली दाखवलं तिने चालू करून आणि सेलच काढून घेतला तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 12:30 मी जास्त काही शूट नाही केलं दिवसभर कारण की बिझी होतो कामातच सगळं सेट करत होतो कारण की जेवढं लवकर सेट करता येईल तेवढं आम्हाला पुढे हेल्प तर आधी लाईट लावले वरती वॉच लावलं आहे वॉच मे बी बाहेर लावणार मी आता सध्यापुरती इथं लावलं आहे आणि फॅन वगैरे लावायचे सध्यापुरती कूलर आणलं आहे तर मग कूलरने आम्ही जर सध्या काम चालू होतं आहे आणि आज आम्ही इकडेच झोपणार आहे फर्स्ट डे इन बूट कॅम्प तर सध्या एडिटिंग वगैरे चालू आहे थोडीफार ती करून घेऊ त्याच्यानंतर आम्ही नेटफ्लिक्सवरती कुरुक्षेत्र बघणार आहे तर रात्री नाईट आऊटचा प्लॅन्स आहे तर बघू एवढं सगळं आता ठरवलं आहे आता ब्लॉग एंड करतो मी कारण की उद्याची पण भरपूर कामं आहेत उद्या पण एक थोडंफार इंटरेस्टिंग आहे जर झालं सक्सेसफुल तर उद्या नाही तर किंवा पुढे मे बी उद्याच होईल पण बघू तर आज तुम्ही बघितलं आम्ही सर्व काय काय इमिरेट्सचं वगैरे बघायला गेलेलो तर ते सगळं झालं व्हिडिओमध्ये प्लस तुम्हाला मी बूट कॅम्पचा रिव्ह्यू दिला फर्स्ट लुक दाखवला हळूहळू पुढे मग जे काय अपडेट होईल तुम्हाला दाखवत जाईल मी तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी आणि स्टे ट्यून सो चला बाय बाय सी यू टेक केअर गुड नाईट